परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदारुठ श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक जीवा मुक्ता भवन्ति साकरं सुख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरु वंदे भो वंदे ज्ञान प्रताप लसवचन भगवान अवतीर्ण श्रृंगार गुरुदास। सिद्धांत में अनिर्वचनीय ख्याति है ताकि रीति। सिद्धांत में अनिर्वचनीय ख्याति है ताकि यह रीति है अंतकरण की वृत्ति नेत्रादि द्वारा निक सिके विषय के समान आकार को प्राप्त होवे है ताते विषय का आवरण भंग होए के ताकि प्रतीति होवे है तहा प्रकाश भी सहायक होवे है प्रकाश विना पदार्थ की प्रतीति होवे नहीं। आता अनिर्वचनीय ख्याती म्हणजे मोक्षाच्या कल्याणाचे विषयाचे विचार सांगणारे साधू व्यास आहेत। आतापर्यंत आपण बाकीच्या शास्त्रकारांच्या मत ऐकले त्याच्यामध्ये परस्परामध्ये एकमेकाचं खंडन केलं। आता आख्यातिवादीचंही खंडन केलं त्याने 2 शब्दामध्ये, कारण त्यांचं खंडन करणं थोडं क्लिष्ट विषय असल्यामुळे इतर नुसतं त्याची दिशा दाखवून आता आपलं स्वतःचा सिद्धांत सांगू लागले मोक्षाच्या कल्याणाकरता। विषय असा आहे, आता वाचते विषय। अंतकरण की वृत्ति नेत्रादि द्वारा निक सिके विषय के समान आकार को प्राप्त होवे है। हो, आता वेदव्यास किंवा वेदांत सांगतात की अंतकरणाची वृत्ती नेत्रद्वारे निघून त्या विषयापर्यंत जाते आणि त्या विषयाच्या आकाराची वृत्ती होते, परंतु त्या वृत्तीला प्रकाशाचे सहाय्य पाहिजे, त्याला उजाळाच सहाय्य पाहिजे। ताते विषय का आवरण भंग होय के ताकि प्रतीति होवे है। वृत्ती त्या पदार्थाच्या आकारी झाल्यामुळे वृत्ती त्या पदार्थावरचं आवरण नाही शकत आणि त्या पदार्थ प्रतीती, ते आवरण म्हणजे नकळणेपणा। हा तहा प्रकाश भी सहायक होवे है आणि ते तर त्याला उजाडाची गरजच आहे। प्रकाश विना पदार्थ की प्रतीति होवे नहीं। आणि पण मंदाधकारामध्ये आहे मधून प्रकाशाची गरज आहे, मग त्याला बत्ती असेल, बॅटरी असेल, काही असेल। जहाँ रज्जु में सर्पभ्रम होवे है तहाँ अंतकरण की वृत्ति नेत्र द्वारा नीक से भी और रज्जु से ताका संबंध भी होवे है। हाँ, आता अंतकरणाची वृत्ती नेत्रद्वारे निघून रज्जूपर्यंत जाते, रज्जूच्या संबंधी होती, रज्जूच्या आकाराची होते। परंतु तिमिरादिक दोष प्रतिबंधक है। याते रज्जु के समानाकार वृत्ति का स्वरूप होवे नहीं, म्हणून तिथे वृत्ती जाते पण त्याला प्रकाश सहाय्य नसल्यामुळे अंधकाराधिक दोष असल्यामुळे त्या रज्जूच्या आकाराची यथार्थ वृत्ती होत नाही। याते रज्जु का आवरण नाशे नहीं, म्हणून वृत्तीला प्रकाश सहाय्य नसल्यामुळे अंधकार दोष असल्यामुळे त्या रज्जूवरचं आवरण निवृत्त होत नाही। तिमिरादिक दोष त्याच्यावर टिप है। तिमिर शब्द से मंद अंधकार का भी ग्रहण है, काहे ते निर्दोष नेत्र वाले को स्पष्ट प्रकाश विषय रज्जु आदिक अधिष्ठान के विशेष रूप का अज्ञान होवे नहीं। हो, आता त्याच्यात एक तिमिर दोषाचं काय कारण आहे तर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं बाबा की ज्याच्या डोळे आरोग्य आहेत, बिनचूक आहेत, दोषरहित आहेत, अशा पुरुषाला ते अंधकारामध्ये जरी असले तरी त्याला त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही। म्हणून ज्यावर जर स्पष्ट उजाड असला तर त्या उजाडात त्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं रज्जूचं आहे त्या स्वरूपात, परंतु डोळे जरी चांगले असले, मंदांधकाराधिक दोष जरी असले तर मग मात्र त्या पदार्थाचं ज्ञान यथार्थ होत नाही। और गाढ़ अंधकार विषय अधिष्ठान के सामान्य रूप इदंता का ज्ञान होवे नहीं।
हाँ हाँ गाढ़ अंधकार विषय हाँ। अधिष्ठान के सामान्य रूप इदंता का ज्ञान होवे नाही. हो अंधकार जास्त घडत असल्यामुळे अधिष्ठान जे असणार त्याचं अयम रूपाने सुद्धा ज्ञान होत नाही, इदम रूपाने ज्ञान होत नाही. कारण अंधार मोठा हे आहे ना. हां. सिद्धांत सांगायचा मला म्हणून मी दृष्टांतन पुढे चाललो. हाँ. और अधिष्ठान के विशेष रूप के अज्ञान विना और सामान्य रूप के ज्ञान विना अध्यास होवे नहीं. हां आणि अधिष्ठानाचं सामान्य रूप आहे आणि विशेषाचं अज्ञान आहे हे असेल तरच अध्यास होतो, नाहीतर होत नाही. सामान्य म्हणजे आहे काहीतरी आणि आहे ते विशेष म्हणजे ज्याचं सामान्य ज्ञान आहे त्याच अधिष्ठानाचं विशेष स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे अध्यास होतो. यह वार्ता पूर्व द्वितीय तरंग विषय अध्यास के प्रसंग में कही है. हां ही वार्ता कुठं सांगितली? दूसरा तरंग. हा दुसऱ्या तरंग अध्यास प्रकरणावर चला. और मंदकार में विशेष रूप का अज्ञान और सामान्य रूप का ज्ञान ये दोनों बनते हैं. म्हणून हां आणि मंदांधकार है ना आणि दुसरं काय विशेष स्वरूपाचं अज्ञान हे दोन्ही त्यावेळेस असतात. मंद स्वरूपाचं ज्ञान आहे हां आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. त्याला गुरुजींची माझी आठवण माझी गुरुजींनी सांगावं माणसं शहाणे आहेत का वेळे नाहीत, वेळे आहेत का शहाणे आहेत याच्यावर सांगावं. तर त्यांनी सांगावं पुढे खांब आहे, त्या खांबाला मी म्हणणे इतके वेळे नाहीत, पण देहाला मी नाही म्हणणे इतके शहाणे नाहीत. कारण खांब आणि देह सारखाच आहे. हो खांबाला तो समोरच्या वृत्तीला समोरच्या पदार्थाला मी आहे असं म्हणत नाहीत, पण जसा तो खांब दृश्य आहे तसाच देह पण दृश्य आहे. पण हे का तुम्हाला फक्त सामान्याचं ज्ञान आहे आणि तुम्ही मुळात चेत आणि आनंद साक्षी चेतन आहेत हे ज्ञान नसल्यामुळे तुम्हाला देह दृश्य आहे असं कळत नाही. म्हणून मी आहे याच्याबद्दल वाद नाही, पण देह दृश्य आहे हे कळत नाही का की अधिष्ठान आत्मा त्याचं सामान्य रूपात ज्ञान आहे पण विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून देह दृश्य आहे असं कळत नाही, देह अध्यस्त आहे असं कळत नाही. याते नेत्र के विषयगत अध्यास विषय मंद अंधकार की अपेक्षा के होने ते ताकाबी ग्रहण है. पुन्हा वाच मला जांभळी आली ती त्याचा विषय ऐकला नाही. याते नेत्र के विषयगत काय तर घोटाळा येतो. वाचा आता नेत्र के विषयगत अध्यास विषय मंद अंधकार की अपेक्षा के होने ते ताकाबी ग्रहण है और नेत्र की मंदता रूप तिमिर दोष का भी ग्रहण है. हो आता अध्यासामध्ये दोन्हीच ग्रहण दोन्ही मांडलेत. तिमिर दोष मांडला हां सामान्य ज्ञानही मांडलं म्हणजे या दोन्हीची गरज आहे अध्यासामध्ये. अध्यास म्हणजे भ्रांती आणि भ्रांती ज्ञानाचा विषय ह्याला अध्यास होणार. भ्रांती म्हणजे स्वरूपाची अनोळख, भ्रांती म्हणजे व्यावहारिक शब्द भ्रांती अर्थ नाही. तर भ्रांती या शब्दाचा अर्थ आपल्या यथार्थ स्वरूपाचं अज्ञान असणं याला भ्रांती म्हणावा. आणि त्या भ्रांतीमुळे तुम्हाला पुढचा जो पदार्थ असणारा अध्यस्त ते यथार्थ कळत नाही. सामान्य एक मानावं लागेल आणि विशेषाचं अज्ञान मानावं लागेल. सामान्याचं ज्ञान आणि विशेषाचं अज्ञान हे दोन्ही असल्यामुळे तिथं अध्यास होतो. अध्यास म्हणजे भ्रांती ज्ञानाचा विषय. दोनों में से एक होवे जब भ्रम होवे है. दोन्ही दोन्हीमध्ये विशेषाचं अज्ञान आहे सामान्याचं ज्ञान आहे म्हणून अध्यास होतो. और आदि शब्द करी कामल आदिक नेत्र रोग का ग्रहण है. वासना आहे नेत्राचा दोष आहे अधिक ते सांगू रे. इस रीति से आवरण भंग का निमित्त वृत्ति का संबंध हुए ते भी जब रज्जु का आवरण भंग होवे नहीं तब रज्जु चैतन में स्थित अविद्या में क्षोभ होय के सो अविद्या सर्पाकार परिणाम को प्राप्त होवे. आता अंतकरणाची वृत्ती नेत्रद्वारे निघून रज्जूपर्यंत घेतले पण रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे रज्जूपै चैतन्य असणारं त्या चैतन्याच्या आश्रयात असणारी अविद्या आणि ती अविद्या सर्परूपाने प्रत्याला येते.
सर्परूपाने, कारण अविद्या आहे. रज्जू नाही सर्परूपाने प्रत्येक. रज्जूचं अज्ञान ही अविद्या आहे. रज्जूचं अज्ञान अविद्या आहे. रज्जू सर्परूपाने नाही. रज्जूचं नकळ हीच अविद्या, आणि ते अविद्या चैतन्याशी आश्रित असते. प्रसंगाने पुढे हेचा विषय फार मोठा वेगळ्या रूपाने सांगितला, पण तीच अविद्या पण सर्परूपाने प्रत्यार येते. सो अविद्या का कार्य सर्प सत होवे, तो रज्जू के ज्ञान से ताका बाद होवे नहीं, और बाद होवे है याते सत नाही. म्हणून आता थोडा विचार चालवायचा आहे, जरा डोकं चालवायचं आहे. हा विषय अनुभवाचा फार मोठा महत्त्वाचा आहे. जर विचार केला अध्यात्म दृष्टीनं तर याचा खुलासा होईल. नाहीतर आपलं भावनेनं ऐकायचं, मी सांगतो तो वाचायचं, तुला सांगायचं, अशा रूपाने जर ऐकलं तर शब्दार्थ कदाचित कळेल. पण त्यातलं वर्म जे असणारं ते वर्म जर थोडं चित्त स्थिर करून शुद्ध चित्ताने साधूंच्या वाक्याचा विचार जर केला तर हे मात्र तुम्हाला विषय कळेल. नाही तर मग आपलं मी सांगायचं, शब्दार्थ सांगायचा, तुम्ही शब्दार्थ लक्षात ठेवायचं आणि चालायचं, असं होईल. आणि कल्याण करून घ्यायचं असेल, यथार्थ स्वरूप करून घ्यायचं असेल तर हा विषय जर शुद्ध चित्ताने आपल्याला पहिला नंबर हे कर्तव्य आपलं आहे असं जर केलं तर हा विषय कळेल. नाही तर मग आपलं शब्द मला काही विषय तुम्हाला रोजगारी लावल्यासारखं वाचायचं असावी नाही, पण माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे वाचायला तो. पण खरंच साधूंचं घर कळायचं असेल, ज्ञानोबा तुकोबारायचं घर कळायचं असेल, निळोबारायचं घर कळायचं असेल, नाथ महाराजांचं घर कळायचं असेल, आचार्यांचं आदिगुरु शंकराचार्यांचं घर कळायचं असेल, वेदव्यासांचं घर कळायचं असेल, हा विषय चांगलं लक्ष देऊन ऐकला तर कळेल. नाही तर मग शब्दज्ञान पाठ होईल, शब्दार्थ पाठ होईल आणि बोलण्यामध्ये पटाईत होईल. पण जे एक अपूर्व शक्ती, जे एक प्रमाण अमर्यादित आनंद हे नाही मिळणार. अमर्यादित आनंदाकरता, आनंदाची शक्तीवरती आणण्याकरता याला अध्यात्माच्याच विचाराने हे विचार करावा लागेल तरच कळेल. नाहीतर मग आता मलाही दुसरा आवडत नाही विषय म्हणून तुला आपलं वाचायला लावायचं, तुझी बुद्धी वाचण्याची आहे म्हणून हे चालायचं. पण कृतार्थाच्या दृष्टीने जर पाहिलं असेल, या जन्मामध्ये आपलं नरदेहाचं मुख्य कर्तव्य काय हे जर कळून घ्यायचं असेल, नरदेहाचं मुख्य कर्तव्याची जागृती करायची असेल, आपल्याला अविनाश सुख मिळवायचं असेल, आपल्या देहादिक जगताचा भ्रम आहे असं कळायचं असेल तर मग मात्र हा विषय चांगल्या विचाराने हाताळावा लागेल. आता ही मी प्रस्तावना का केली, हा विषय साधूंच्या अनुभवाचा आहे म्हणून ही प्रस्तावना मुद्दाम केली. आता ही सगळं एक जीव म्हणून जर पुन्हा पाठीमागं आठवते म्हणून गुरुजींनी सांगा, माझ्या पहिला आणि दुसऱ्या तरंगात जो बसला तो अधिकारी संपला विषय. मग त्या अधिकाऱ्याला हा विषय महत्त्वाचा आहे. आता आपापलं मनाला विचारायचं कसं असतं हे आम्ही काही सांगू शकत नाही. मग आता त्याला आपल्या विषयाकडे हे मुद्दाम मी सूचना का केली, ह्याला सूचीकट्ट न्याय म्हणायचा. शास्त्राभाषा त्याला काय म्हणायचं, सूचीकट्ट न्याय. सूचीकट्टनं म्हणतात सूचना करायची, पुढे असं आहे बरं का, तुकोबारायच्या सूचीकट्ट्यानं सांग, पुढे हुशार थोर आहे ओळसा, हे सूचीकट्ट. आता मजाच आहे, आता गंमत करतो, पण पुढे असा प्रतिबंध आहे की तिथे सगळे उपाय थांबतील, लौकिक उपाय नाही चालला, अरे कोणतेच उपाय नाही चालणार. तिथे एक श्रीगुरूंनीच दिलेलं सर्व तत्त्वज्ञान हेच तिथं उपयोगाला पडेल म्हणून सूचीकट्टी नाही याला म्हणायचं. पुढे हुशार थोर आहे, अरे पुढे धोका बरं का, त्याला सूचीकट्टी नाही. आता हिता सूचीकट्टी नाही का सांगितलं मी, हिताला जर तुम्ही डोकं ठेवून मुख्य विषय जर हाताळला तर तुम्हाला वाटतं अरे काय हे कुणकडचं कुणकडं आपण येतो. त्याला आता विचार घ्या पुढे. आता विषयाकडे येतो, वाचा विषय. सो अविद्या का कार्य सर्प सत होवे, तो रज्जू के ज्ञान से ताका बाद होवे नहीं, और बाद होवे है याते सत नहीं. आता जगाविषयी जग खरं आहे का खोटं हिता विषय, जग खरं आहे का खोटं, संकल्प खरा आहे का खोटा हे महत्त्वाचा विषय आला इथं. अध्यास या शब्दाचा अर्थ रज्जूच्या ठिकाणी सर्प हसलेला जो विषय असतो तो रज्जू ही सर्प
रज्जू ही अधिष्ठान कल्पित मानलेलं आहे. रज्जू पण चैतन्य अधिष्ठान आहे, पण सर्प ही जगाचं स्वरूप आहे. याला नाथाचं प्रमाण देतो. सुक्तीवरी डोळा रजत पाहता दिसे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. नाथाचं हरिपाठातलं चरण आहे. तेव्हा माऊली दुसऱ्या कोणत्या 15 अध्यायात म्हणतात, दोराच या वर्गा लागा मिळवता पैका तो नुसला वाव होय. आता ही सिद्धांत गोड आहे रे, काय करू, विलाज नाही माझा, काय करू वाटत नाही. उदास का होतो मी, मन उदास का होतं, याचे चिंतनी अधिकारी नाहीत. चिंतनी अधिकारी असल्यावर हे विषय केल्यावर त्यांना भान राहत नाही. काय साधूंची किती खोल नजर आहे. आता हे का सांगायला लागलो, हे खूप महत्त्वाचा विषय मार्मिक आहे म्हणून. आता जग खरं आहे का खोटं आहे याच्यावर विषय आहे. तो सत आहे का असत आहे. असत म्हणावा तर वांजेचं बोलासारखं प्रत्ययाला यायला नाही पाहिजे. सत म्हणावं तर ज्ञानाने बाद होतो. सत जर म्हणावं तर ज्ञानाने खोटं ठरतं. आणि ज्ञान नाही म्हणावं होय का नाही, वस्तू नाही म्हणावं तर तुकोबारा म्हणते. सांगू का मी तुकोबाराची भाषा सांगतो. तुकोबारा म्हणते काय, तुकोबारांचं बोलणं मराठी पण अर्थ करतो. मृगजल दिसे साचवणायचे, मृगजळ दिसे साचवणायचे. मृगजळ म्हणजे उन्हाळ्यातल्या झाडाला. पण खोट्याचे पिसे उरफोडी, खोट्याचं पिसळ, खोट्याचा छंद, खोट्याचं असं ते आलर्कासारखं. आलर्क हे नाव शास्त्रामध्ये पिसळल्या कुत्र्याला दिलं आहे. तसे सगळे पिसळलेले कुत्रे फिरायला वन 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 करत फिरायला लागले आणि शेवटला रडत बसणार झालं. वकील असो, डॉक्टर असो, महाराज असो, जपी असो, तपी असो, योगी असो, कोणी असो, हे सगळे पिसळलेले कुत्रे. का रात्र दिवस प्रपंच नीट होण्याकरता प्रयत्न करता, पण नीट होत नसतो. ही त्याची खूण आहे. काय काय गंमत आहे. नको मी लांब गेलो, तिथेच विषय सोडून देतो, नको सांगायला. हाच विषय खरा आहे, पण हे जरा विस्तार झाला. आपण विषयाच्या संबंधी बोलू जरा. वाच पुन्हा आता ते विषय परत. तेच वाक्य. सो अविद्या का कार्य सर्प सत होवे, हो. तो रज्जू के ज्ञान से ताकाबाद होवे नाही. जर रज्जूचे अज्ञानाने सर्प भासला आणि तो जर खरा असता तर त्याचा बाद झाला नसता. बाद या शब्दाचा अर्थ कशाला रे, तर बाद या शब्दाचा अर्थ आस्था क्षणी नाही. त्याला उदाहरण सांगितलं माऊली उदाहरण सांगितलं ज्ञानोबाला. बेगडाची भावना आबराची सावली. बेगडाची भावली असते ना, ती काय उपयोगाला आहे, खरी का खोटी. खोटी म्हणून तर दिसती जवळ घेतली, खरं म्हणावं तर उपयोगाला पडत नाही. तसं साधूंच्या दृष्टीनं जग कोणत्याच कक्षात नाही. जगाकडून कोणताच फायदा नाही. जगाचं न कळणं मात्र दुःखाला कारण आहे. आणि जग जर कळलं साधूंच्या विचाराने, मग मात्र त्याच्यासारखा धन्य संत मालिकेमध्ये त्याला किंमत आहे. विषय पामरामध्ये नाही झालं. संत मालिकेत त्याची किंमत आहे. त्याला ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत आहे, ज्याला ज्याचं ज्ञान नाही त्याला त्याची किंमत नाही. मग आता रज्जूच्या ठिकाणी सर्प खरा आहे का खोटा. आता आम्ही तसंच तुला विचारतो, हे ध्येय खरं आहे का खोटा. हिच आहे महत्त्वाचा विषय. आता याच्या पुढे चलू का. ज्यावेळेस तुझी आई तिच्या आईच्या गर्भात होती त्यावेळेस तू कुठं होता. त्याला विषय हा. तुझी आई तुझ्या आजीच्या पोटात होती त्यावेळेस तू कुठं होता. नव्हता तर आलाच कसा. आहे का नाही कोण नाही ती येऊ शकेल का. बरं आहे ती ज्यात बदल होत नाही ती तरी येऊ शकेल का. ज्यात बदल होत नाही, ज्यात विकास होत नाही, त्यात व्यवहार नाही, आणि ज्यात व्यवहार तो खरा नाही. काही भानगड तसं नाही झालं. आणि इथं
मोठमोठे ऋषी मुनी जपी तपी संन्यासी योगी ही सगळे हात टेकले त्या विषयावर. हो, पण आता ते विस्तार काय सांगू झालं. म्हणून खरा आहे का खोटा आहे, खोटा म्हणून प्रत्यय येतो, खरा म्हणून ज्ञानाने बात होतो. याला माऊली सांगते द्रष्टात. ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे जाईल. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, आत्मेचे का जीवाचा, आत्म्याला जन्म नाही आणि जीव सिद्ध नाही, मग कोणाचे हे, याचं नाव अज्ञान. जीव सिद्ध नाही, आत्म्याला जन्म नाही, आणि माझे आई बाप म्हणतो हे खरं का खोटं. खोटं म्हणावं तर आहेच समोर, खरं म्हणतो तर साधू म्हणते कोणाचे, आत्म्याचे का जीवाचे. जीव सिद्ध नाही, आत्म्याला जन्म नाही, मग हे काय, याचं नाव भ्रांती. मग खरी का खोटी. जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत ते खरं वाटतं, पण स्वरूप कळलं ते परिस्थिती मात्र आहे. त्याला अनिर्वचनीय म्हणावं. अनिर्वचनीय वस्तू अशी असते परमार्थ दृष्टीनं ज्ञानाने बाध होते आणि स्वरूपाने अनुभव येत असतो. स्वरूपाने सांगू तुम्हाला जरा व्यवहार कळले करता. आता इतका मूर्खपणा निघाला आहे, काय मूर्खपणा. आता हे केव्हा कळायचं कोण ठोक गंमत आहे. मला विषय सांगायची अडचण नाही, पण तुला कसं कळेल हीच अडचण नसते. माझे गुरुबंधू मोहिते महाराज म्हणायचे, या बाबाला अडचण एक छाला कसं कळून द्यायचं. विषय काही नाही ह्यांच्याकडे अडचणीचा, पण पुढच्याला कळलं पाहिजे. आता इथं असं ते अनिर्वचनीय या पदाचा अर्थ. हो, रजे सर्पाकारे भासिये रे जगदंबरे, घेतो आलाय बालाय. हे जग कसं भासलंय, रज्जू ठेवून सर्प बसतं, तसं तुझ्या स्वरूपाच्या अनोळखीमुळे जग वाटायला लागलं. आणि ते जग वाटतं ते चित्रपट आहे. वेगळ्याच्या भावलेलं किती संतती होईल. नाही ना. मग आपण जन्म आहे का नाही आपल्याला, हे तर कळलं पाहिजे. ते दृष्टांतच नाही म्हणतील, सिद्धांत काय आहे बोंब आहे. कोणाचे गणगोत, कोणाचे बायबाप, पण नाही त्याला. म्हणून ईश्वर कृपा लागते, गुरु कृपा लागते, साधन चित्त लागतो, श्रवण म्हणून निध्यासन लागतात, सतत चिंतन करावं लागतं, तेव्हा वृत्तीच्या आनंदात राहते. आता हे मोठकोळी वेदांत बळच मोठं बांधायचे असं ते. म्हणून रज्जूच्या ठिकाणी जो सर्प भासतो हे सत्य का असत्य, तर अज्ञान काळामध्ये सत्य वाटतं, ज्ञानाने त्याचा बाध होतो, त्याचा अभाव नाही. मात्र अभाव नाही म्हणावं का, इथे भयकंपाधिक दोष होतात. इथं आकार म्हणते आकाराचंच दिसतंय, म्हणून स्वरूपाने ग्रहण आणि ज्ञानाने बाध. स्वरूपाने प्रत्यार येतो, पदार्थ प्रत्यार येतो, पण विचार केला तर ते सिद्धी होत नाही. म्हणून ते सत असत वेगळं, त्याला अनिर्वचनीय म्हणायचं आहे. और बाद होवे हे याते सत नाही. त्याचा बाद होतो म्हणून ते खरा नाही, सत नाही. और असत होवे तो वंध्या पुत्र की न्यायी प्रतीती नाही होवे. जर असतच म्हणशील तू पूर्वपक्षाचं खंडन, तर त्याची प्रतीत नाही आलं पाहिजे. असत वस्तू कशाला म्हणावं, सशीचं शेंग, वांज्याचं मूल, आकाशाचं फुल याला असंच म्हणावं. मग असं आहे का इथं तर नाही, इथं तर माणसं भ्यायला लागलेत. और प्रतीती होवे हे याते असत बी नाही. म्हणून प्रतीती येते, म्हणून त्याला असं ते म्हणता येत नाही. किंतु सत असत से विलक्षण अनिर्वचनीय है. हो, म्हणून तो कसं आहे, सत असत विलक्षण. त्याला सत्य म्हणता येत नाही आणि त्याला असत्य म्हणता येत नाही. ह्या दोन्ही ते वेगळं आहे, म्हणून अनिर्वचनीय आहे. शुक्ति आदिक में रूपाधिक बी याही रीती से अनिर्वचनीय उत्पन्न होतं. शुक्ती म्हणजे शिंपीच्या ठिकाणी, रजत म्हणजे रूप, याच रीतीनं उत्पन्न होतं. ता अनिर्वचनीय जो ख्याति कहिए प्रतीति और कथन सो अनिर्वचनीय ख्याति कहिए है. आता हे वाक्य लक्षात ठेव. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे ख्याती या शब्दाचं प्रतीती पुढं काय, प्रतीतीच्या पुढं प्रतीती और कथन. प्रतीती म्हणजे माझा अनुभव केला देवा पुरा, म्हणजे साधूने जे काय अनुभव घेतलं त्याचंच वर्णन केलं आहे. साधूने जे अनुभव घेतला त्याचं वर्णन केलं.
असे कितीतरी तुम्हाला प्रमाण सांगता येतील, पण ते प्रमाणामध्ये वेळ जातो. एकच प्रमाण जातो. माऊली सांगू लटिका व्यवहार सर्व हा लटका या शब्दाचा अर्थ म्हणायला आहे, तर वास्तविक नाही. अशी फार मोठा सिद्धांत हे रामप्रभू आणि वशिष्ठ यांचा अनुभव आहे. रामप्रभू आणि वशिष्ठ रामप्रभू म्हणले, गुरुवर्य मला एका शब्दात उत्तर द्या. एका शब्दात उत्तर द्या म्हणल्यानंतर रामप्रभू प्रश्न विचारला. वशिष्ठ आपले स्तब्ध झाले. वशिष्ठ स्तब्ध झाल्यानंतर प्रभूला वाटलं माझी काही चूक आहे का, मला काही कळत नसेल म्हणून माझे गुरु स्थिर झाले, काय कारण आहे. पुन्हा विचारलं, गुरुवर्य मी जे बोललो ते काय तर उत्तर का दिलं नाही. तर ते म्हणजे तू काय बोललास, तू काय विचारलं मला. बोले एक शब्दात. मग एक शब्द बोलल्यानंतर मी बोललो किती झाले. मग तुझ्या ठिकाणी मावळून घेऊन झालं. तिथं सिद्धांत आहे, ते तुझ्या ठिकाणी मावळून घे. आणि जर मी सांगितलं तू हे कर ते कर, मग तुझा एक शब्द माझा एक शब्द, आणि तू काय बोलला एका शब्दात उत्तर द्या. मग एक शब्दावर तुझं तू शांत राहता. आणि एरवी तरी या विचाराने ही विचार जर मनन केलं तुम्ही, तत्व पदार्थ शोधन जर केलं, हे तुम्हाला अनुभव येणार. हे साधू कळवून देतील, श्रीगुरू कळवून देतील, पण अनुभव तुम्हालाच येणार आहे. हो, ज्ञान हे कळून देत असतं वस्तू, पण कळल्यानंतर अनुभव जे त्यालाच येत असतो. सांगू त्याला गुरुजी सांगत, माझे तुमच्या झोपेचा आनंद मला का माझ्या झोपेचा आनंद तुम्हाला. असं आहे ना. तसं हे जर चिंतन केलं तर हे अखंड आनंद तुम्हाला राहणार आहे जरा, की ज्या आनंदाला खंड नाही झाला. हो, आणि हे आनंद मिळवण्याकरता भगवंताने हा नरदेह दिला आहे. या नरदेहामध्ये याच देही ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. याच देही ओळखी करा आत्माराम, म्हणजे तुमच्या स्वरूपाचंच तुम्ही ओळख करून घ्या. संसार संगम भोगू नका. संसार म्हणजे जन्म मरण सुखदुःख याला भोगू नका झालं. आणि हे जे भोगतात आणि वर्म न कळल्यामुळं त्यांचा कोणत्याच साधनाला यश येत नाही. या संसारिक जीवाच्या कोणत्याही साधनाला यश येत नाही. केव्हा ह्याला हातात होऊन बसावं लागतं त्याला. हो, हातात होऊन बसणं याचा अर्थ सांगू का. गुरुच्या रच्या पुढं ड, काय रच्या पुढं ड म्हणजे काय, रड गाणं. का, ज्यात खरेपणा नाही त्याला तुम्ही नीट करायला जाता म्हणून रडतात. नीट नाही करीता सोनाचे पुच्छ खापरा परीस काय करी. कुत्र्याच्या शेपटीत नळी घातली तो पण नीट आहे, काढ पण तसे संसारात नेहमी असंच आहे. पण ती खरा का खोटा, अनिरुचीने. सर्प अनिरुचीने सत नाही असत नाही, असत म्हणावा तर प्रत्यय येतो, सत म्हणावा तर ज्ञानाने बाध होतो. आता इकडे घ्या, साधूंच्या विचाराने जग दृश्य मिथ्या ठरतं, आणि जो पण साधूचा विचार नाही कळत तो पण ते जीव घेतं. जीव घेतं म्हणजे आता काय नका ते, एखाद्या तुमचा विचार वेगळा होईल म्हणून सांगत नाही. निवळ निवळ अज्ञान राम. बोला. अनिर्वचनीय त्याच्यावर टिप आहे. यहाँ यह शंका है, सत से विलक्षण असत है, ताकू असत से विलक्षण कहना विरुद्ध है, और असत से विलक्षण सत है, ताकू सत से विलक्षण कहना विरुद्ध है, और सत असत से भिन्न तृतीय पदार्थ का अभाव है. याते अनिर्वचनीय शब्द के अर्थ की उपलब्धि ही नहीं है. या शंका का यह समाधान है, त्रिकाल अबाध्य सत कहिए है, तासे विलक्षण कहने करी बाध योग्य का ग्रहण है, और स्वरूपहीन वंध्यापुत्रादिक अभाव कहिए है, असत कहिए, तासे विलक्षण कहने करी स्वरूपवान का ग्रहण है. याते बाध योग्य स्वरूपवान अनिर्वचनीय पदार्थ है. बस आता काय सांगितलं त्यांनी. शंका अगोदर अनिर्वचनीय पदावर शंका घेतली. असत म्हणावा
प्रत्ययाला येतोय. प्रत्यय. आणि नाही म्हणावं तर प्रत्ययाला येतो आणि सत म्हणावं तर बाद होतो. पण हे म्हणणे तुमचं दोन्ही बरोबर नाही असं पूर्व पक्ष केला. का की असत हे अभाव आहे. सत नाही म्हणतात तर प्रत्ययाला येतं. म्हणून इथं तुमचं म्हणणं आम्हाला जुळत नाही. आता त्याचं खंडन हे करतात. आता तर ते म्हणते बाबा रे, सत आणि असत या शब्दाचा अर्थ असा करायचा आहे की दोन्ही हां उपलब्ध नाही असं तो म्हणत होता का नाही पूर्वपक्ष. सत बी नाही असत बी नाही म्हणजे उपलब्ध नाही म्हणजे प्रत्यय नाही. पण हे म्हणणे त्याच्या बरोबर नाही. तर कसं आहे ते, तर ते बाबा रे की ज्ञानाने बाद होणार आहे त्याला. आणि सत कशाला म्हणतो तो सत म्हणलं ते तुला सत नाही कळलं. इथं तिथं लिहिलं सत या शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित. सत या शब्दाचा अर्थ त्रिकालाबाध्य कोणत्याही कालामध्ये त्याचा बाद होत नाही. कोणत्या कालामध्ये त्याचा नाश होत नाही. कोणत्या कालामध्ये त्याला बोट लावता येत नाही. त्याला नाम सत. सत या शब्दाचा अर्थ एक सत्यम ज्ञान म्हणून ब्रह्म. तुकोबाराचे सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. तुकोबाराज विठ्ठलाला सत्य म्हणलेत. तसं सत्य एक परमात्मा म्हणून सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. पण सत्य या शब्दाचा अर्थ तिन्ही कालामध्ये ज्याचा बाद होत नाही त्याला सत म्हणावं. आता इथं तुमचा अनुभव करा. तुमचा अनुभव करा, लांब जाऊ नका. तुम्हाला मी नाही अशी कोणती अवस्था आहे त्याला सत म्हणावं. मी नाही अशी कोणती अवस्था आहे तुमच्या सत आहे. हां आता ही सत आहे. पण हे सत प्रमाण गोचर नाही. ही विचारण कळणार आहे. सत हे डोळ्याने कळेल का? सत हे नाकाने कळेल का? सत इंद्रियांनी नाही कळत. सत हे साधूंच्या शब्दांनी कळेल. खरं सत जे आहे त्या सताला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूच रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. तुकोबाराय म्हणतात अरे देवा तू कसा आहेस. आणि तेच माऊली ज्ञानवाला सांगतात सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. परमात्मा सच्चिदानंद कसा आहे हे सतऋषी चालवर का. सत या शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित. सत या शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित. सांगू का. आता एक भाव विचार. मागं तुम्ही आहेत असं वाटलं म्हणजे आता आहेत वाटतं का नाही. म्हणजे मागचे आहे पण सिद्ध केलं का नाही. पण आता बी आहे वाटतं का नाही. आता इथून बी अरे नीट वागा पुढं कसं व्हायचं. पुढं म्हणजे पुढची बी अस्तित्व सिद्ध, आता अस्तित्व सिद्ध आहे आणि पाठ्यामागचं अस्तित्व सिद्ध. म्हणजे तिन्ही काळामध्ये अस्तित्वाची व्याप्ती आहे. आणि सत जे असतं परमात्मा जो सत्य आहे, ब्रह्म जे सत्य आहे त्या सत्याचा कधीच बाध होत नसतो. त्याचा नाश होत नसतो. त्यात विकार नसतो. त्यात दुःख नसतं. याला म्हणायचं सत. म्हणून सत एक परमात्माच आहे. तुका म्हणे तूच खरा येर वाव का पसारा. तुकोबाराय कोणाला खा म्हणतात भगवंताला. तुका म्हणे तूच खरा आणि येर वावगा पसारा. वावगा या शब्दाचा अर्थ मिथ्या. आणि खरा कोण आहे तू आहे झालं. तेच तुकोबारा माऊली सांग सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावरण. मग सत या शब्दाचा अर्थ कोणत्या काळामध्ये बाद होत नाही याला आम्ही सत म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते प्रतीचे मात्र ज्ञानात बाद होत त्याला असत म्हणत नाही अनिरुती म्हणतो. तैसा प्रपंच और रज्जु सर्पाधिक है, ताकि उपलब्धी नाम प्रतीती वेदांत निपुण पंडित नको होवे हे. हां म्हणजे तसं जसं स्वप्नात परिस्थिती येते तसं ज्याधिक जगत वेदांत पंडित असणारे अनुभवी महात्मे ते सांगतात झालं. हे कसं आहे अनिरुचीने. मृगजल होत आहे, बेगड्याच्या हवलीसारखं आहे, ढगाच्या सावलीसारखं आहे. कोण ज्याधिक जगत झालं अध्यास म्हणायचे. त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे आपला देह सोडून का. हां हो आपला देह सोडूनच म्हणायचं. कारण देह आपल्याला नाहीच तर इंद्रिय आपल्याला नाही, मन आपल्याला नाही, अज्ञान आपल्याजवळ नाही. आपण त्रिकाल आबाधित सत आहे. सत या शब्दाचा अर्थ ज्याला विचाराने कळले जाते. सत या शब्दाचा अर्थ सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला.
की ज्याचा कधीही बाध होत नाही. आता मला बाकीचा विनोद नाही करायचा. लोक कोणाला काही म्हणतात. मी म्हणजे बघा मग आपला खोटं सणच होतं आणि खोटंच वापायचं काय तो होय रे. आपल्यासारखं खरं कोणीच आहे तर खरं कळलंच नाही तर खरं काय सर्व होतं. खरा एक परमात्मा आहे त्याला, खरा एक ब्रह्म आहे झालं. बाकी सगळे न कळल्याचं बोललं आहे. म्हणून सत हे त्यांनी काळामध्ये असतं आणि असत जे असतं त्याला असत न म्हणता ते रूपाने त्या नामरूपाने प्रत्याला येतं. म्हणून विचाराने त्याचा बाध होतो. बाध होतो म्हणजे चित्रासारखं कळतंय. चित्रासारखं कळतंय. देहात जे जग चित्रासारखं आहे. त्याला मुक्ताबाईचं उदाहरण सांगतो त्याला कळेल थोडंसं. ज्यावेळेस चांगदेव महाराज मुक्ताबाईकडे आले त्यावेळेस मुक्ताबाई नाहत होत्या. आता नाणं म्हणल्यानंतर मुलींचं मुलं स्त्रियांचं असं कपडे घालत असतात. ते चांगदेव महाराज त्याला पाहिलं बरोबर माग सरकले. आंघोळ करते ना मुलगी, ही 14 वर्षाची मुलगी 14 वर्षाची. आता ही तरी कळायला पाहिजे का. आता 14 वर्षाच्या पुढे हे मुलगी नातीपेक्षा नात दिसेल का नाही. पण जगसत्य तो असा आहे. मग त्यावेळेस मुक्ताबाई म्हणे अरे माऊली हे निगुर आहे रे, निगुर आहे. चांगदेव निगुर आहे म्हणले, त्याला गुरु नाही म्हणले खरा. कार्य म्हणले तिथं विषय आहे बरं का. कार्य म्हणले जनावराला तो पाहतो का नाही. तुझ्या पुढे गाई म्हशी जातात का नाही, मग तिथं का लाजच नाहीस. हे ध्येयबुद्धी गेलं फार मोठं वेगळं असतं. पण आपण गणित सोडू. हो, गणित सोडल्यानंतर निदान साधूचं घर तरी कळेल. हो, अधिकार त्यांच्या कृपेने येईल पण निदान त्यांचं वर्म तरी कळलं पाहिजे. संताचं घर कळलं पाहिजे. संत काही नसून समाधान का, आम्हाला सगळं असून समाधान का नाही, ही आहे त्याची वर्म. त्याला खायला भाकर नाही, बसायला जागा नाही, लोकात किंमत नाही, तरी मस्ती लागल गाजरासारखा. आणि सगळंच आहे पण पापाचं पितर आहे. काय कारण नाही. खरं सुख मिळाल्यावर माणूस अखंड सुखी असतो आणि विषमिश्रीचं असल्यावर ते जास्त दुःख राहतं. माऊली त्याला उत्तर सांगते थेंबाने ओले होईन वाऱ्याने सुखे. संसारिक जीवाचं सुख कसं आहे, थेंबाने ओले होईन वाऱ्याने सुखे. तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले आणि चोट्याने तुमचा घसा दाबून नेले, सुख का दुःख. असंच आहे सगळं. पण कळणार ना झालं तसं नाही. तेव्हा रुपये जरी ठेवले 10 लाख आले तर नीट ठेवायचे चिंता आहेच. पहिला अविश्वासाचा पदार्थ पैसा आहे. पहिला अविश्वास, कोणाचाच विश्वास नाही पैशाच्या जवळ. त्याचा बायकोचा नाही, मुलाचा, कोणाचा नाही. आणि तो पैसा साधूंच्या दृष्टीने आहे का नाही, पैशासारखा घातक पदार्थ दुसरा नाही परमार्थाला बरं का. त्या पैशामध्ये 15 दोष आहेत नाथन दिले. हे मी का सांगायला लागलो. हे खरं का खोटं विषय इथं आहे. तर बाबा गोपीचंद्राचं चरित्र घ्यावं आणि तिथं मगावं. त्याने केवढा प्रपंचाचा त्याग केला आहे. हो, त्याच्या हातचा टावेल 700 रुपयाचा होता, हात पुसायचा. किती त्यावेळेस 700. आणि त्याची आई महिना होती महान महात्मा. आणि त्या महात्म्याची कृपा त्या मुलावर झाली. आणि गोपीचंद्राच्या त्रिभुवनामध्ये आबादीच झाला ज्ञानंदाचं कृपा शिमिळोच्या नरदेहामध्ये. म्हणून स्वतः विलक्षण अध्यास आहे, जगत आहे, चित्रासारखं आहे. म्हणून सत या शब्दाचा अर्थ त्रिकाला अबाधित आहे, व्यावहारिक सत नाही. आणि असाच या शब्दाचा अर्थ वंदेच्या मुळासारखा नाही, प्रत्यय येते म्हणून. ब्रह्म स्थल में अंतःकरण से भिन्न अविद्या का
परिणाम सर्पाधिक विषय और तीन का ज्ञान एक ही समय उत्पन्न होवे अरे है बाप और रे. लीन होवे है आता हे राव सो दिले साक्षी भाष्य है. लय मोठा सिद्धांत आहे. ही उद्या सांगू भाऊ ते यायचेत ना, आणि ते ह्याच्यावर उद्या खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. हे कसं आहे, गुरुजी माझं सांगावं, असं करतो जग नाही, असं करतो त्याचं ज्ञान नाही. डोळ्याचं पातक लाव सौ गुडसर दोन्ही पदार्थ नाही, नाणं नाही आणि ज्ञानाचा विषय बी नाही. ही फार मोठा सिद्धांत आहे आणि ही एकाच वेळेस उत्पन्न होते. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय, त्याला वेळ नाही, त्याला देश नाही, आणि असा तो पदार्थ अनिरुची नाही म्हणावं तर जीव घेतो आहे, म्हणावं तर साधवंतीशी नाही झालं. म्हणून ज्ञान अविद्या हे अविद्याचं कार्य साक्षीभाष्य आहे. अविद्याने केलेले ज्ञान, अविद्याचे सात्विक वृत्ती, अविद्याच्या तामस गुणाचा पदार्थ, हे दोन्ही पदार्थ अनिरुचीने आहे आणि हे एका क्षणात उत्पन्न होतात. याला काळ नाही, याला देश नाही, याला वेळ नाही झालं. हो, देश वेश नाही माझा. देश म्हणजे आता इथं तुम्ही समोर बसलात ते देश झाला. आता तुम्ही ह्यावेळी मला बोलता, हे काळ झाला, पण जगाला देश काळ नाही. नाही कळत, जगाला देश काळ नाही. तुमच्या भाषा जगाला कारण नाही, आणि कारण असल्याचं कार्य नाही. म्हणून तर नाथाने लई गंमत केली. एक म्हणते वसुदेवाचा, एक म्हणते नंदाचा, ठावच नाही बापाचा. ह्या कृष्णाला बापच नाही झालं. एक म्हणते वसुदेवाचा, एक म्हणते नंदाचा, नाथराज म्हणते ह्याला बापच नाही, ठावच नाही बापाचा. तसं या जगाला कारणच नाही. सिद्धांत इकडे, जसं इकडे त्या कृष्णाला बाप नाही, तसं या जगाला कारण नाही झालं. हो, आता याला तुमचाच अनुभव सांगतोय. तुमचं मन निर्माण व्हायला काय कारण आहे? आहे तरी म्हणाल तर नाही, तरी म्हणाल तर नाही, कारण तरी सांगा. नाही म्हणा मग. हां, नाही शक्य आहे का? पार्टीसारखं तर मग करते. एखाद्या उर्मी निर्माण झालं आणि एखाद्या थोडंसं काही अनुकूल झालं की जांबासारखं गाल फुकते. मग हे असं सुखदुःख देणारं मन, त्याचे कारण काय? ही स्थूल देह आईबापाच्या रक्त रेतापासून झाला एक व्यावहारिकदृष्ट्या, पण मनाचं कारण काय? हे बी आम्ही म्हणतो आईबापासून स्थूल देह झाला, हे म्हणतो ही सुद्धा नाही. हे सगळं स्वरूपाच्या अनोळखीचं जग आहे झालं. आणि ते स्वरूपाच्या अनोळखीचं जग नाव अज्ञान. आणि हे अज्ञानाचं ज्ञान, अज्ञानाचं कार्य ज्ञान, अज्ञानाचं कार्य पदार्थ, हे दोन्ही एकाच क्षणात आहेत झालं. आणि एकाच क्षणात हे माऊली ज्ञानोबार आहे, अमृत अनुभव चांगदेव 65 कळल्यावर, विचारसागर बिनचूक कळल्यावर. म्हणून जगात ज्ञात सत्ता आहे का अज्ञात सत्ता आहे कोणाला कळत नाही. जगाला अस्तित्व आहे का अस्तित्व नाही, तुम्ही त्याला अस्तित्व दिलं, वास्तविक त्याला नाहीच. म्हणून अविद्या तत्कार्य ज्ञान आणि ज्ञानाचा विषय युगपत्ती आहे. आणि युगपत्ती या शब्दाचा अर्थ याला एकच माझे गुरुने सांगा, विष्णू हातात धरलं किती वेळाने पळतो है ना. तसं मन जग म्हणण्यापुरतं आहे, बाकीचं नाही. जग म्हणण्यापुरतं आहे, बाकीचं नाही. जग हे म्हणूनच तर जग सिद्ध होत नाही. हे दोन्ही अविद्येचं कार्य, म्हणजे तुझ्या स्वरूपाचं नकळ नाही. आपल्या अज्ञानासाठी नसता ठावाला करते. अर्जुना, तुझ्या न कळण्यामुळे संसाररूपी वृक्ष वाढला. आणि संसाररूपी वृक्ष म्हणजे सप्त पाताळ 21 स्वर्ग 4 खान लक्षीचा वृक्षी योनी, आणि हे सगळं तुझ्या अज्ञानाचं कार्य आहे. मग अज्ञानाचं कार्य आहे का तुला आईबाप आहेत? काय उत्तर आहे तुझं? नाही झालं.
साधूंचं घरात राहावं लागतं, ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या गुरूंच्या घरात. मग ही अध्यात्मविद्या लागते. हे राजविद्या म्हणणे. माऊली काय म्हणते याला? राजविद्या. यात काही नाही बरं का, याच्यात मिळवायचं नाही, कळायचं आहे. परमार्थ कळायचा आहे. करायचा विषय पामराला. जप तप तीर्थ उर्थ दान धर्म विषय पामरा करता, आणि साधक करता हा असंच आहे. स्वत या शब्दात त्रिकाल अबाधित असत शब्द तसं नाही. असत शब्द अभावाचिक असतो, पण इथं अभावाचिक नाही, इथं पदार्थ प्रत्यय येतो. पण ज्ञानाने बाद होतो म्हणून तर असत म्हणायचं, आणि नाही म्हणता येत नाही प्रत्यय येतो म्हणून सत म्हणायचं. पण स्वतः वेगळं देहाधिक जगत आहे. कशाची वृत्ती स्थिर करतो, कशी वृत्तीच नाही, ते स्थिर कशाचं करतो.